आपल्या चॅनलवर खरी माहिती मिळते रोज, त्यामुळे सर्वजण बघतात व्हिडिओ रोज। लाडकी बहीण योजना राज्यातील सर्वात फेमस योजना आहे आणि या योजनेचा 17वा हप्ता अखेरकार सुरू झाला। हो, नोव्हेंबरचा हप्ता येण्यास फार उशीर झालेला आहे आणि उशीर होता होता अखेरकार हप्ता सुरू झाला। सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। आणि बघा, जो काही 17वा हप्ता आहे, ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होते, तुम्ही 1500 रुपयाची वाट बघत होते, परंतु 2100 रुपये आले। हो, 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तात्काळ जमा। सर्वात मोठी आनंदाची बातमी, मोबाईलचे मेसेज चेक करा, लाडक्या बहिणींनो मेसेज चेक करा, 2100 रुपये अखेरकार जमा झाले लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये। अत्यंत महत्त्वाची खुशखबर, आनंदाची बातमी सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात। तसेच 11,000 रुपये संदर्भात पण अपडेट आहे। तर 11,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ती माहिती पण तुम्हाला इथे भेटणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, त्याबद्दल पण सांगतो। तर आजचा हा व्हिडिओ राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी खास आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अशा अपडेट या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत जे तुम्हाला कोणीच सांगणार नाही। बघा आता सर्व माहिती। चला तर सर्व सांगतो। आणि हे बघा, तुम्हाला चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर ज्या बातम्या तुम्हाला दिल्या जातात त्या बातम्या कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे। त्यामुळे त्या टॉप बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। 3 टॉप बातम्या, त्या 3 टॉप बातम्या तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेल। पहिले, लाडकी बहीण योजना। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत मोठी खुशखबर आहे। हो, खुशखबर आहे। हे बघा, आपण किती दिवसांपासून वाट बघत होतो। तर बघा, पहिले सांगण्यात आलं की नोव्हेंबरच्या शेवटी हप्ता येईल, परंतु बघितलं तर काय, 25 नोव्हेंबर ही तारीख सांगण्यात आली होती, परंतु 25 नोव्हेंबर रोजी हप्ता काही आला नाही। त्यानंतर अपडेट आली की डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हप्ता जमा होईल। जवळपास 5 ते 10 डिसेंबर या दरम्यान हप्ता जमा होईल, परंतु काही हप्ता आला नाही। हा, परंतु डिसेंबर 5 ते 10 या दरम्यान GR आला, त्यामुळे दिलासा मिळाला। हे बघा, दिलासा मिळाला, GR येऊन मग आता 10-12 दिवस झाले, परंतु हप्ता काही खात्यामध्ये आला नाही। त्यामुळे सर्वजण टेन्शन घेत होते, परंतु आता टेन्शन घेण्याची काही बात नाही। आता 2100 रुपये संदर्भात सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये। काही बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता येणे सुरू झालेला आहे। तुमच्या खात्यामध्ये जरी हप्ता आला नसेल, तुम्हाला पण मेसेज आले नसतील, तर व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, खुश खबर आहे, खुश खबर। व्हिडिओ पूर्ण बघा फक्त, ओके। सर्वांना मेसेज। आणि हे बघा, तर नवीन फॉर्म संदर्भात पण महत्त्वाची माहिती आहे। भरपूर माझ्या माता बहिणी अशा आहेत, जेव्हा फॉर्म भरणे सुरू झाले होते तेव्हा तुम्ही फॉर्म भरला नसेल, परंतु आता तुम्हाला संधी मिळू शकते आणि ती संधी कधी मिळणार आहे त्याबद्दल अपडेट समोर आलेला आहे। ती अपडेट पण तुम्हाला मी सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा, ती अपडेट पण सांगतो तुम्हाला। चला, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व कामाची माहिती आहे, सर्व माहिती तुमच्यासाठी आहे। तर बघा, आता सर्व काही माहिती तुम्हाला मी एकदम स्टेप बाय स्टेप समजून सांगतो। चला, आता बघा, सर्व माहिती व्यवस्थितपणे समजून घ्या। तुम्हाला ना ही माहिती कोणीच सांगणार नाही बहिणींनो। व्हिडिओ पूर्ण बघा, कामाची माहिती सांगत आहे मी तुम्हाला। आता लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक। हे बघा, तर तुम्हाला दरमहा 1500 रुपये मिळतात, बरोबर। दर महिन्याला लाडकी बहीण योजनेमार्फत 1500 रुपये मिळतात, परंतु यावेळेस 2100 रुपये संदर्भात अत्यंत जबरदस्त अपडेट आहे आणि हीच ती महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तसेच हे बघा, 31 डिसेंबर या तारखेपर्यंत सर्वांना KYC करायला सांगितलं होतं। केली का तुम्ही KYC? केली नसेल तर करा।
KYC सर्वांना करावीच लागणार आहे, परंतु भरपूर लाडक्या बहिणींनी KYC केलीच नाही. तर अशा बहिणींचा हप्ता डायरेक्ट बंद होणार आहे. हो, बंद होईल. परंतु आता एक महत्त्वाचा दिलासादायक अजून एक अपडेट आलेले आहे. दिलासादायक अपडेट अशी येत आहे, तर जी 31 तारीख तुम्हाला देण्यात आलेली आहे 31 डिसेंबर, ही तारीख पहिले ऑलरेडी ही तारीख मुदतवाढ भेटलेली आहे तुम्हाला KYCसाठी, बरोबर. परंतु यापुढे पण 31 डिसेंबर नंतर पण मुदतवाढ मिळू शकते असं वाटत आहे आणि असं चित्र पाहायला मिळत आहे की भरपूर बहिणींची KYC झालेली नाही, त्यामुळे अजून मुदतवाढ भेटू शकते. 31 डिसेंबर नंतर अजून 1 जानेवारीपासून अजून पुढे मुदतवाढ मिळू शकते का, तर असं सध्या चित्र पाहायला मिळत आहे. परंतु अजून त्याबद्दल अधिकृत माहिती आलेली नाही. अधिकृत माहिती आल्यावर सांगतो तुम्हाला. परंतु मिळू शकते का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. मिळेल तर नक्कीच सांगेल तुम्हाला, परंतु अजून त्याबद्दल अपडेट नाही. मुदतवाढ मिळायला पाहिजे, कारण भरपूर बहिणींनी अजून KYC केलेली नाही. माझ्या माहितीनुसार 40-1 लाख बहिणी अशा ज्यांनी अजून KYC केली नाही. त्यामुळे सरकार मायबापला हात जोडून विनंती आहे की अजून मुदतवाढ बहिणींना द्या आणि KYCसाठी अजून मुदतवाढ द्या, म्हणजे सर्व बहिणींना KYC करता येईल, अशी माझे हात जोडून शासनाला विनंती आहे. बघू आता मिळते की नाही. आपली जरी मागणी पूर्ण झाली तर एकदम बरं होऊन जाईल, कारण बहिणींना KYC करता येईल मग. कारण 31 डिसेंबरपर्यंत पॉसिबल नाही, भरपूर बहिणींची KYC अजून बाकी आहे. त्यामुळे मुदतवाढ द्यायला पाहिजे. शासनाला हात जोडून विनंती आहे की शासन मायबाप KYCसाठी मुदतवाढ द्या बहिणींना. चला आता बघा, हप्ता वाटप सुरू झाला त्याबद्दल माहिती. चला आता डायरेक्ट आपण मेन मुद्द्याची माहिती बघणार आहोत. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयाच्या आत आहे, लक्षपूर्वक का मी काय सांगत आहे, तुम्ही म्हणाल तीच माहिती आहे. तीच माहिती नाही, नवीन आहे काहीतरी, लक्षपूर्वक आहे का. 2.5 लाख रुपयात आत आहे अशा महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा होतात, बरोबर आहे. तुमचं उत्पन्न कमी पाहिजे, 2.5 लाखपेक्षा कमी पाहिजे, ही एक अट आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारने या योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं बोललं जात आहे. महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं, राज्यात बहुमतानं सरकार आलं. दरम्यान आम्ही सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू असं आश्वासनही महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलं होतं. मात्र सरकार सत्तेत येऊन आता 1 वर्ष झालं आहे, मात्र अजूनही 21 रुपयाबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. बघा, तर माहिती काय नीटपणे समजून घ्या. हे बघा, 21 रुपये संदर्भात, तर तुम्हाला 17वा हप्ता 21 रुपये आला का, तर नाही, 17वा हप्ता 1500 रुपये झालेला आहे. परंतु 21 रुपये संदर्भात अशी गुड न्यूज आहे ना, जी तुम्हाला आता खुश करेल, तुम्हाला दिलासा मिळेल. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी बोललेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना 21 रुपये देऊ. त्यामुळे हात जोडून सर्वांची आपली विनंती आहे. आणि एक अजून मागणी आहे शासनाला. मागणी अशी आहे की जो जानेवारी महिना, आता नवीन वर्षाचा जानेवारी महिना सुरू होईल, या जानेवारी महिन्यापासून लाडक्या बहिणींना 21 रुपये द्यायला पाहिजे, असं हात जोडून शासनाला माझी विनंती आहे. तर शासन मायबाप लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी 21 रुपये द्या, कारण मागच्या वेळी पण बोललेलं होतं. त्यामुळे आता तरी नवीन वर्षात या बहिणींना दिलासा द्यायला पाहिजे आणि 21 रुपये बहिणींना द्यायला पाहिजे. आणि एक अशी तारीख फिक्स व्हायला पाहिजे की त्याच तारखेला हप्ता यायला पाहिजे. तर अशी माझी विनंती आहे शासनाला. बघू आता शासन काय करतं काय नाही, परंतु 21 रुपये द्यायला पाहिजे नवीन वर्षापासून. बघा आता किती जणांना हप्ता आला त्याबद्दल माहिती. आता फार महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. हे बघा, 21 रुपये तर तुम्हाला आता सध्या तरी दिले जात नाही आहे, परंतु पुढे चालून भविष्यात दिले जाऊ शकतात. ज्याप्रमाणे एकनाथजी शिंदे साहेबांनी बोललं की आम्ही लाडक्या बहिणींना 21 रुपये देऊ, निधीमध्ये 100% वाढ करू, परंतु आता सध्या पॉसिबल नाही, परंतु पुढे चालून आम्ही वाढ करू असं बोललेलं आहे. त्यामुळे वाढ होईल बहिणींनो.
100% तुम्हाला निधीमध्ये वाढ होणार आहे आणि तुम्हाला 1500 ऐवजी तुम्हाला 21 रुपये दिले जातील. ओके, तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती राज्यातील बहिणींसाठी. मिळेल तुम्हाला 21 रुपये, परंतु त्यासाठी थोडा टाईम लागेल बहिणींनो. ओके, तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती. ठीक आहे, 21 रुपये संदर्भात माहिती समजली. मग तुम्हाला जो हप्ता येत आहे आता, तो हप्ता तुम्हाला 1500 रुपये येत आहे बहिणींनो आणि 17वा हप्ता सुरू झालेला आहे. त्याबद्दल तुम्हाला पुढे सांगतो. पहिली ही अपडेट समजून घ्या, पहिले अपडेट समजून घ्या, मग तुम्हाला सर्व गोष्टी समजून सांगतो. हे बघा, आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून KYC अनिवार्य करण्यात आले आहे. बरोबर आहे. तर KYCची अंतिम मुदत जी आहे ते 31 डिसेंबर 2025 आहे. मात्र अजूनही या योजनेच्या लाभार्थी असलेल्या अनेक महिलांनी KYC केलेली नाही. त्यामुळे जर मुदतीमध्ये KYC केले नाही तर अशा महिलांना मिळणारा लाभ जो आहे तो बंद होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पात्र नसलेल्या अनेक महिला सध्या या योजनेचा लाभ घेताना दिसत आहेत. त्यामुळे अशा महिलांना वगळण्यासाठीच सरकारने KYC अनिवार्य केले आहे. 31 डिसेंबरपूर्वी जर KYC झाले नाही तर लाभ बंद होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर या योजनेसाठी असलेल्या KYCच्या अंतिम तारखेला आणखीन एकदा मुदतवाढ मिळू शकते असा अंदाज देखील वर्तवला जात आहे. बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो आणि आपली मागणी पण तीच आहे की मुदतवाढ अजून द्यायला पाहिजे. अजून जो पुढील वर्षाचा म्हणजे आता जानेवारी महिना लागेल, तर या जानेवारी महिन्यात हा पूर्ण जानेवारी महिना देऊन टाकायला पाहिजे KYCसाठी अजून. म्हणजे ज्या बहिणी उरलेल्या असतील KYCसाठी त्या बहिणी KYC करून टाकतील. मग तर या आधी देखील एकदा मुदतवाढ मिळाली आहे. मात्र मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत देखील अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. हे बघा, मी तुम्हाला सध्या बोललोच की स्पष्ट याबद्दल अजून काही ठाम माहिती, अधिकृत निर्णय अजून झालेला नाही. ओके, त्यामुळे या योजनेतील लाभार्थी महिलांना लवकरात लवकर आपली KYC पूर्ण करून घ्यावी. तर आता जी तारीख तुम्हाला देण्यात आली आहे 31 डिसेंबर, आता मुदतवाढ भेटेल की नाही त्याकडे लक्ष न देता 31 डिसेंबरपर्यंत सर्वांनी KYC करून घ्या. आजच KYC करा. ज्यांची बाकी असेल त्यांनी. मुदतवाढ भेटेल की नाही त्याकडे लक्ष न देता आजच तुम्ही KYC करा. जरी बाकी असेल तर मिळेल की नाही ते सांगता येत नाही बरं. त्यामुळे KYC करून घ्या. चला ठीक आहे, ही माहिती समजली. पुढील माहिती बघा. चला ठीक आहे, 31 डिसेंबरपर्यंत सर्वांनी KYC करून घ्यावी, अन्यथा लाभ बंद होऊ शकतो असं ठामपणे ते सांगण्यात येत आहे. चला ठीक आहे, ही माहिती समजली. आता ज्या माहितीची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत आहे ती माहिती तुम्हाला सांगतो. तर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणी, लाडक्या बहिणींसाठी फार महत्त्वाची माहिती. जो 17वा हप्ता आहे बहिणींनो, याचा GR ऑलरेडी येऊन गेलेला आहे. GRमध्ये नोव्हेंबरचा हप्त्याबद्दल जो निधी आहे, नोव्हेंबरचा हप्त्याचा जो काही निधी आहे, तो निधी मंजूर झालेला आहे. ओके, तो मंजूर झालेला आहे. त्यामुळे त्यामध्ये 1500 प्रमाणेच तुम्हाला हप्ता दिला जात आहे. नोव्हेंबरचाच हप्ता 1500 रुपये सुरू झालेले आहेत. हे बघा, हप्ता जरी आलेला नसेल तुम्हाला तर आज अचानकपणे कोणत्याही वेळी तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील. 100% आजपासून सुरुवात होणार आहे. कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होतील हप्ता. त्यामुळे मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या, कारण आज सुरुवात होऊ शकते असं सांगितलं जात आहे. त्यामुळे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणे सुरू होणार बहिणींनो आज. ओके, जरी नाही चला, कारण आता हळूहळूपणे सुरुवात होत आहे. आज काही जिल्ह्यात हप्ता पडणार आहे. काही जिल्ह्यात हप्ता येईल. तुमच्या जिल्ह्यात जरी नाही चला, तुमच्या खात्यामध्ये जरी आज हप्ता आलाच नाही तर तुम्ही 1-2 दिवस अजून वाट बघायची जर तुमच्या जिल्ह्यात आला नाही तर. कारण कसं असतं की डायरेक्टली सरसकट हप्ता जमा होत नाही. पहिले काही जिल्ह्यात, मग काही जिल्ह्यात अशा पद्धतीने हप्ता येत असतो आणि यासाठी 5 दिवस लागतात हप्ता येण्यासाठी. म्हणजे आज जरी सुरुवात झाली तर पुढील 5 दिवसात सर्व महाराष्ट्रातील बहिणींना हप्ता येतो. ओके, हळूहळूपणे. तर अशा पद्धतीने असा हप्ता येतो, कारण DBTनुसार हप्ता टाकायला तसा वेळ लागत असतो. ठीक आहे. आणि हो, अजून 3000 रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत. बोललं जात आहे की डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे एकत्र तुम्हाला 3000 रुपये दिले जाणार आहेत. आणि 3000 रुपये तुम्हाला 14 ते 15 जानेवारीपर्यंत अपेक्षित आहे. ओके, तर ही देखील एक महत्त्वाची अपडेट आहे. मिळून 3000 रुपये मिळते तुम्हाला ह्या 2 महिन्याचे.
कोणत्या महिन्याचे? डिसेंबर आणि जानेवारीचे. परंतु नोव्हेंबरचे हे 1500 रुपये सुरू झालेले आहेत, एवढं लक्षात ठेवा. आले नसतील तर कोणत्या क्षणी हप्ता येईल, जरी नाही चाला आज पण तर 1-2 दिवसात 100% हप्ता जमा होणार आहे. अपडेट अशी येत आहे. ठीक आहे. आणि KYC करून घ्या, 31 डिसेंबरपर्यंत KYC करून घ्या बहिणींनो, हे फार महत्त्वाचं आहे. आणि नवीन फॉर्म भरण्याबद्दल पण मी तुम्हाला बोलवतो. तर नवीन फॉर्म अजून सुरू झालेले नाहीत, याबद्दल अजून कोणतीही अपडेट आली नाही, परंतु ही देखील आपली एक मागणी आहे की फॉर्म सुरू करायला पाहिजे शासनाने. भरपूर बहिणींनी फॉर्म भरले नसेल त्यांना पण फॉर्म भरता येईल. ठीक आहे, चला बघू. मागण्या तर केलेल्या आहेत, ते आता सरकार पूर्ण करते की नाही ते बघणं पण फार गरजेचे आहे. चला तुम्ही पण कमेंट करून मागणी करा. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण संपूर्ण माहिती बघितली. आता बघा टॉप बातम्या. मी तुम्हाला काय बोललो होतो? 11,000 रुपये संदर्भात बोललो होतो, बरोबर? तर हे 11,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ते अपडेट पण सांगतो. चला टॉप कामाच्या बातम्या आपण बघणार आहोत. या बातम्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत. हो, कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत, फक्त आपल्या चॅनलवर ह्या बातम्या पाहायला भेटतात. हे बघा, देशभरात थंडी वाढत असताना सोनं चांदीच्या भावात मात्र गरमी. चांदी 2.5 लाखांवर. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव. हे बघा, वर्ष संपायला अवघे काही दिवस असताना सोन्याने आपले सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. सोन्याचे भाव एवढे प्रचंड वाढलेले आहेत ना, बघा तुम्ही, आता तुम्हाला धक्का बसेल. तर हे बघा, गुड रिटर्न्सच्या आकडेवारीनुसार शनिवारी 27 डिसेंबरला दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव एकाच दिवसात तब्बल 1200 रुपयांनी वाढून 1,41,370 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे. बघा, सोन्याचा भाव 24 कॅरेटमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती गेलेला आहे? तर 1,41,370. मागच्या वेळी 1,40,000 पर्यंत होता, तर 1,41,370 पर्यंत सोन्याचा भाव गेला. बघा, त्यामुळे येन नववर्षाच्या सुरुवातीला 1,41,370 रुपये हा 24 कॅरेटमध्ये आहे, बरं. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीला आणि लग्नाच्या कालावधीत सोन्याचे भाव एवढ्या उच्चांक स्तरावर गेले असल्याने सर्वसामान्य आता सोनं खरेदी करणं अवघड झालं आहे. देशभरातील सोन्याचा भाव जर बघितला तर केवळ 6 दिवसातच सोन्याचा भाव सुमारे 7,040 रुपयांनी वाढला आहे. तर डिसेंबर 2024 पासून डिसेंबर 2025 या एका वर्षात सोन्याच्या भावात तब्बल 81% वृद्ध झाले आहे. म्हणजे मागच्या वर्षात एक तोळा 10 ग्रॅम सोन्यासाठी जिथे 77,900 रुपये मोजावे लागत होते, तिथे आज तब्बल 1,41,370 रुपये मोजावे लागत आहेत. बघा केवढा मोठा फरक झाला, डबलचा झाला ना डायरेक्ट. दरम्यान शनिवारी दिल्लीच्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,100 रुपयांनी वाढून 12,29,600 इतका झाला आहे. सोबतच मुंबई आणि कोलकाता या दोन्ही महानगरात 24 कॅरेट सोन्याच्या भावात कालच्या तुलनेत 1,200 रुपयाने वाढ. तर आजचा प्रति 10 ग्रॅम 1,41,220 रुपये झाला आहे. तर देशात सर्वात महाग सोनं चेन्नईमध्ये दिसून जिथे सोन्याचा जो काही आजचा भाव आहे तो 10 ग्रॅम 1,41,820 रुपये झालेला आहे. चांदी 2.5 लाखांच्या वर. देशभरात चांदीने आज आपली चकाकी एकदम वाढवली आहे. याच आठवड्यात चांदीने 6व्यांदा आपला उच्चांक मोडीत काढला आहे. तर आज 11,000 रुपयांची वाढ नोंदवत चांदीने 2.5 लाखांचा टप्पा पार केला आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात आज चांदीचा प्रति किलो 2,51,000 रुपयाने विकली जात आहे. बघा, तर हे 11,000 रुपयाचं चांदीमध्ये पण वाढ झालेली आहे. आणि हे 11,000 तेच आहेत, हे चांदीचे भाव होते 11,000. आलं तुमच्या लक्षात? तर हे 11,000 रुपये जे आहेत ना, हे चांदीचे भाव होते. समजली अपडेट पण तुम्हाला? चला ठीक आहे, बातमी नंबर पुढील बघा. तर भरपूर माहिती आहे सोनं चांदीच्या भावासंदर्भात, ती माहिती पण तुम्हाला सांगून देतो. हे बघा,
तर 11 डिसेंबर 2025ला चांदीचा भाव प्रति किलो 1,99,000 होता. मात्र पुढच्या 16 दिवसातच तब्बल 52,000 रुपयांची वाढ चांदीने नोंदवली आहे. त्यामुळे सोन्यासोबतच चांदीनेही सर्वसामान्यांना रडवले आहे. मात्र यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी वाढत जाणारे हे भाव उत्साह निर्माण करत आहे. देशातील इतर महानगरांमधील कोलकाता आणि मुंबईमध्ये आजच्या चांदीचा भाव प्रति किलो 1,51,000 रुपये इतकाच आहे. सर्वात महाग चांदी चेन्नईमध्ये असून तिथे आजचा भाव प्रति किलो 1,74,000 रुपये इतका आहे. ज्यात कालच्या तुलनेत तब्बल 20 काय म्हटलं आहे तर ही प्रिंट मिस्टेक झाली असेल तर 20,000 आहे ते, तर 20,000 रुपयांनी वाढ झाली आहे. ठीक आहे. बातमी नंबर 2 बघा. मोठी आनंद वार्ता, आता जिल्हा बँकांनाही द्यावे लागणार मोफत ऑनलाईन पीक कर्ज. शेतकऱ्यांसाठी एक आनंद वार्ता आली आहे. तातडीने कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकेसोबत आता जिल्हा बँकसुद्धा उपलब्ध असतील. कारण आजही अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा बँक आणि विविध सहकारी विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकरी भावांनो, तुमच्यासाठी फार महत्त्वाची बातमी आहे. सरकारने राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मागणी आता ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आता जिल्हा बँकांना सुद्धा मोफत ऑनलाईन कर्ज प्रक्रिया पूर्ण करून द्यावी लागणार आहे. यासाठी नाबार्डने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. ई किसान पोर्टल, शेतकऱ्यांना सहज पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने जनसमर्थ पोर्टलद्वारे पीक कर्जाची मागणी करण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडील कर्जदारांना त्याचा फायदा होणार आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना मोफत ऑनलाईन पीक कर्ज प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी नाबार्ड संस्थेने ई किसान पोर्टल तयार केले आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा बँकांनाही ऑनलाईन पीक कर्ज प्रक्रिया मोफतपणे राबवता येईल. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यांना त्वरित कर्ज मिळवता येईल. तसेच कर्जाचा सर्व हिशोब ऑनलाईन दिसेल. जिल्हा बँक विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज द्यावे लागते. त्यामुळे पोर्टलचा उपयोग होत नाही. अशा वेळी जिल्हा बँकांनाही कर्ज वितरणासाठी ई किसान पोर्टलचा वापर करता येईल. लवकरच त्यासाठी प्रणाली कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लवकरच एक समिती गठीत होईल. त्यामध्ये तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक प्रतिनिधी हे त्याविषयी पुढील प्रक्रिया राबवतील. विनाशुल्क ऑनलाईन पीक कर्ज, ऑनलाईन पीक कर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जनसमर्थ पोर्टलवर शेतकऱ्यांना अतिरिक्त अर्ज फाट्याशिवाय कमीत कमी कालावधीत कर्ज मिळेल. ऑनलाईन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना शुल्क द्यावे लागणार नाही. अशीच प्रक्रिया नाबार्ड ही राबवणार आहे. ई किसान पोर्टलच्या माध्यमातून हा सोय लवकरच करून ही जी काही सोय आहे ही सोय लवकरच करून देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्ज घेण्यासाठी कष्ट पडणार नाहीत. चला, ही बातमी संबंधी पुढील बातमी समजून घ्या आता. तुम्ही थंबनेलवरती 50,000 रुपये संदर्भात पण बघितलं तर बघा, मुलींना मिळणारे 50,000 रुपये काय आहे सरकारी योजना जाणून घ्या. तर मुलींना 50,000 रुपये मिळणार आहेत, त्याबद्दल माहिती समजून घेऊया. केंद्र आणि राज्य सरकार मुलींच्या शिक्षणाचा खर्च आणि आर्थिक मदत करण्यासाठी अनेक योजना राबवतात. या योजनांमध्ये शिक्षणापासून लग्नापर्यंतचा खर्च समाविष्ट आहे. सरकार या योजनेअंतर्गत दरवर्षी कोट्यवधी रुपये वितरित करते. आज अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला फायदा होऊ शकतो. या योजनेचा मुख्यमंत्री राजश्री योजना म्हणतात. ही योजना जन्मापासून शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत देते. या योजनेचा उद्देश स्त्री भ्रूणहत्या रोखणे आणि राज्यात लिंग समानता सुधारणे तसेच मुलींचे शिक्षण आणि आरोग्य वाढवणे आहे. मुख्यमंत्री राजश्री योजना म्हणजे काय? राजस्थान सरकारद्वारे ही योजना राबवली जात आहे. राजस्थानमध्ये 2016मध्ये ही योजना सुरू झाली. तेव्हापासून मुलींच्या जन्मापासून ते 12वी पर्यंत उत्तीर्ण होईपर्यंत त्यांच्या खात्यात 50,000 रुपये हस्तांतरित केले जातात. ही रक्कम थेट खात्यात हस्तांतरित केली जाते आणि 6 हप्त्यांमध्ये दिली जाते. या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल? तर ही योजना फक्त राजस्थानमधील कायमस्वरूपी रहिवाशांसाठी उपलब्ध आहे. तर आपल्यासाठी नव्हे, तर ही राजस्थानमधील योजना आहे. आपल्याकडे पण अशी योजना पाहिजे, यासाठी आपण मागणी करू शकतो. तर ही योजना राजस्थानमध्ये आहे. मुलीचा जन्म 1 जून 2016 नंतर झाला पाहिजे आणि तिचा जन्म नोंदणीकृत रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात झाला पाहिजे.
जर तुम्ही ह्या श्रेणीत येत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर हप्त्यांमध्ये कसे मिळतात पैसे, तर जन्माच्या वेळी पहिल्या हप्त्यात 2,500 रुपये दिले जातील. त्यानंतर 1 वर्षाची झाल्यावर आणि लसीकरण पूर्ण झाल्यावर 2,500चा दुसरा हप्ता, शाळेत प्रवेश घेतल्यानंतर 4,000 रुपयेचा तिसरा हप्ता, इयत्ता 6वीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर 5,000चा चौथा हप्ता दिला जातो. जर मुलीला 10वीमध्ये प्रवेश दिला गेला तर 11,000चा 5वा हप्ता पाठवला जातो. त्यानंतर 12वी उत्तीर्ण झाल्यावर 25,000चा अंतिम हप्ता मिळतो. अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केल्यावर 50,000 रुपये मुलींना दिलं जातं. ओके, तर ही राजस्थानसाठी योजना आहे. आपल्या महाराष्ट्रात पण अशी योजना सुरू व्हायला पाहिजे. ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती समजून घेतली. तसेच आजच्या ज्या काही टॉप कामाच्या बातम्या होत्या त्या टॉप बातम्या तुम्हाला सांगितल्या, ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत. चला, या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपल्या चॅनलवर एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात, जी वरून माहिती देते, ती माहिती तुम्हाला सांगितली जाते. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही. धन्यवाद. भेटू आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.